नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण मला जुनी बेडशीट आहे बघा, थोडी फाटलेली आहे, त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये याचा उपयोग बघणार आहोत। यापासून आपण सुंदर असं ऑर्गनायझर बनवणार आहोत। आपण ब्लँकेट वगैरे ठेवण्यासाठी, चादर वगैरे। या ठिकाणी मी एक जुनी चेन काढून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। भरपूर अशी मोठ्या साईजची म्हणजे चेन आहे। मग माग पण दाखवते चेन किती इंचाची आहे ती। या ठिकाणी जातो 34 इंचाची चेन आहे ती। आता इथला आपण बघा एक फाटलेला भाग कट करून टाकू, चांगला भाग घेऊ। आता या ठिकाणी जेवढे आपलं बघा चेनची रुंदी आहेत ना, तेवढी आपण घेणार आहोत। या ठिकाणी मी घेतलेले आहेत बघा 33 इंच घेतले आहे। तर 33 इंच घेतलेले आहेत मी। इथं पण आपली फाटलेले आहेत। इथून घेऊ बघा, इथं चांगलं भाग आहे। आपण घेतलेलं आहे। उंची आपण घेऊ 35 इंच घेऊ बघा, आपल्याला घ्यायची आहे 35 इंच। 35-36 घेऊ शकता तुम्ही बघा इथं। व्यवस्थित आपण बघा असे चौकोन कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने। तुम्हाला दिसतं असं बघा, व्यवस्थित आपण चौकोन आखून घेतला आहे। हा बघा येलो कलर लाईन केलेले आहेत ना, आपण हा चौकोन कट करून घेऊ। बघा आपण व्यवस्थित असा हे करून घेतला आहे। असं एक चौकोन आपण कट करून घेतलेला आहे। तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते याची मी। तर आपण या ठिकाणी बघा चेन लावून घेऊ। या ठिकाणी एक बाजू आपली फोल्ड आहे, म्हणून या ठिकाणी मी सरळ ठेवून बघा चेनवरती शिलाई मारून घेत आहे। इथं बघा मी जुन्या बॅगची चेन काढलेली आहे, ती फाटलेली अशी बॅग होती स्कूलची, त्याची चेन आहे। इथं 1 रुपया पण आपला खर्च नाही आहे। छोटी चेन असेल तर तुम्ही बनवू शकता, फक्त आपल्या जी उंची आहेत ना ती जास्त घ्यायची आहे। थोडीशी माझ्याकडे इथं कमी झालेली आहेत, कारण चेन खूप सारी मोठी होती। 35-36 इंचाची चेन होती। आता बघा दुसरा पार्ट आपण असं या पद्धतीने याच्यावर ठेवायचा आहे बघा, उलटा सरळ शिलाई मारायची आहे। नंतर याच्यावरती आपण एक दाब टीप देऊन घेणार आहोत, म्हणजे चेनची फिनिशिंग वगैरे चांगली येते। तुम्हाला या ठिकाणी डबल करू शकता किंवा याच्यामध्ये गोणीचं सुद्धा टाकू शकता थिकनेससाठी, म्हणजे एकदम असं कडक सारखी राहील असं। अशी चेन बघा ओपन करून घ्यायची आहे। इथं बघा एक दाब टीप देऊन घेत आहे आपण कडेने असं चेनच्या आजच्या साईडने बघा, उलटी साईड आहे।
या ठिकाणी बघा आता आपली शिलाई मारून झाली आहे. आता आपण चेन बंद करून घेऊ. हे बघा किती सुंदर अशी फिनिशिंग आपली चेनची आली आहे. या पद्धतीने आपण आतून घ्यायचं आहे. वरती आपल्याला 4.5 इंच बघा असं अंतर सोडून द्यायचं आहे. म्हणजे टोटल 5 इंच सोडायचं. 4.5 वरती खूण करायची. 4.5 ते 5 इंचचे आपण असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी चारी पण साईडला बघा असे बॉक्स कट करून घ्यायचे. रुंदीला माझ्याकडून थोडीशी कमी झाली, तुम्ही तर थोडीशी मोठी घेऊ शकते बघा. या ठिकाणी बघा आपले चारी पण बॉक्स कट झालेले आहे. आता ही आपली चेन आहेत ना, त्या ठिकाणी आपण बघा दोन्ही पण साईडने अगोदर शिलाई मारून घ्यायची आहेत. चल तुम्हाला दाखवतेच मी. या ठिकाणी बघा असं व्यवस्थित ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. तर आपण शिलाई मारून घेऊ, तुम्हाला दाखवते मी. व्यवस्थित एकावरती एक ठेवायचे. चेन बघा थोडीशी ओपन करून घेतली आहेत, कारण आपल्याला ओपन करायसाठी जागा ठेवली आहे तिथे मी. तर आजच्या साईडने सरकून घ्यायचं आपल्याला. तर या ठिकाणी बघा दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. व्यवस्थित सारखं करायचं. तर या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झालेली आहे. डबल शिलाई मारून घ्यायच्या. म्हणजे तुम्ही पायपिंग वगैरे सुद्धा करू शकता. इथं धागे दोरे काही जास्त निघत नाही म्हणून नाही केली. आता हे बॉक्स बघा आपण या पद्धतीने पकडायचे आहे. चारी पण बॉक्सला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी तुम्ही एखादी स्ट्रीप वगैरे सुद्धा छोटीशी हँडल म्हणून पकडायसाठी लावू शकता बघा या बॉक्समध्ये एका. तर याच पद्धतीने सगळे आपण बॉक्स तयार करून घेऊ. या ठिकाणी बघा आपले चारी पण बॉक्स रेडी झाले आहे. आता इथं आपण चेन थोडीशी ओपन केली आहे, तिथून आपण पूर्ण ओपन करून घ्यायचे आहेत. याच्यात तुम्ही ब्लँकेट वगैरे चादरी वगैरे ते ठेवू शकता. भरपूर अशा मोठ्या साईजच्या आहेत. मग लांबीला भरपूर मोठ्या साईजचे झालेले आहेत. रुंदीला माझ्याकडून थोडंसं कमी झालेलं आहे, काही हरकत नाही बघा. भरपूर सारा जो कमच आहे. हे बी आपले ब्लँकेट वगैरे असते ना, ते खराब वगैरे होऊ नये म्हणून बघा इथे असे कवर आपण बनवून लावू शकतो. तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बघा याच्यामध्ये तुम्हाला दाखवते किती सारी जागा ओपन म्हणजे मोकळीच आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.